विचार करा, तुम्ही रोजच्या जेवणात जे पौष्टिक पदार्थ खात आहात तेच जर तुमच्यासाठी विषारी ठरत असतील तर? होय, हे अगदी खरे आहे. आपल्या स्वयंपाकघरात असे काही नेहमीचे पदार्थ लपलेले असतात जे चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर ते थेट जीवावर बेतू शकतात. नमस्कार मंडळी. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक खाण्यापिण्याच्या वस्तू वापरतो. यातील काही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हितकारक असतात तर काही नुकसानकारकही ठरू शकतात. पण तुम्हाला माहिती आहे का की काही खाण्याचे पदार्थ आपल्यासाठी अत्यंत विषारी ठरू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये ते मृत्यूचे कारणही बनू शकतात? मी तुमची सूत्रसंचालक डॉक्टर संगीता जाधव आणि माझे ध्येय तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणे हा आहे, जेणेकरून तुम्ही नैसर्गिक घटकांच्या मदतीने एक निरोगी आणि रोगमुक्त आयुष्य जगू शकाल. याच अनुषंगाने आज या माहितीतून मी तुम्हाला अशा 5 खाण्यापिण्याच्या पदार्थांबद्दल सविस्तर सांगणार आहे जे तुमच्यासाठी अत्यंत विषारी आहेत आणि ज्यांच्यापासून तुम्ही कोणत्याही परिस्थितीत दूर राहिले पाहिजे. तर चला, कोणताही विलंब न करता या 5ही पदार्थांबद्दल संपूर्ण माहिती घेऊया. 1. हिरवे बटाटे. सर्वात पहिली विषारी गोष्ट जिच्यापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे ती म्हणजे हिरवे बटाटे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही बटाटे पूर्णपणे हिरवे असतात किंवा त्यांचा काही भाग हिरवा झालेला असतो. या हिरव्या भागामध्ये प्रामुख्याने 2 घटक आढळतात. 1. हरितद्रव्य. हा एक नैसर्गिक रंग आहे ज्यामुळे बटाटा हिरवा दिसतो. याचा शरीराला कोणताही अपाय होत नाही, तुम्ही ते सहज खाऊ शकता. पण सोलनाईन हा अत्यंत घातक घटक आहे. हा एक प्रकारचा मज्जासंस्थेसाठी विषारी पदार्थ आहे जो शरीरात विषासारखे काम करतो. जर तुम्ही सोलनाईन जास्त प्रमाणात खाल्ले तर तुमच्या शरीरात काही गंभीर लक्षणे दिसू शकतात. यामध्ये डोकेदुखी, मळमळ, उलट्या, अंतर्गत रक्तस्राव, पक्षाघात आणि अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये बेशुद्ध अवस्था किंवा मृत्यूचाही धोका असतो. त्यामुळे जर एखादा बटाटा पूर्णपणे हिरवा असेल तर तो अजिबात वापरू नका. तो फेकून द्या आणि कोणत्याही प्राण्यांच्याही खाण्यात येणार नाही याची काळजी घ्या. जर बटाट्याचा फक्त एक बाजूचा भाग हिरवा असेल तर तुम्ही तो हिरवा भाग कापून फेकून देऊ शकता, कारण हे विष संपूर्ण बटाट्यात पसरत नाही, ते फक्त हिरव्या झालेल्या भागातच असते. काही अभ्यासांनुसार असे आढळून आले आहे की जर एखाद्या माणसाने फक्त 450 ग्राम पूर्णपणे हिरवे बटाटे खाल्ले तर त्यातून मिळणारे विष एका निरोगी व्यक्तीच्या मृत्यूसाठी पुरेसे ठरू शकते. त्यामुळे हिरव्या बटाट्यांपासून कोणत्याही परिस्थितीत दूर राहिले पाहिजे. 2. जायफळ. दुसरी विषारी ठरू शकणारी गोष्ट म्हणजे जायफळ. आपल्याकडे गरम मसाल्यांमध्ये जायफळाचा सर्रास वापर होतो. जायफळामध्ये मिरिस्टिसिन नावाचा एक सक्रिय घटक असतो. जेव्हा हा घटक आपल्या शरीरात जाऊन विघटित होतो तेव्हा तो मज्जासंस्थेवर परिणाम करणारा एक वेगळाच घटक तयार करतो. जर याचे प्रमाण जास्त झाले तर डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, मळमळ आणि उलट्यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये भ्रम देखील निर्माण होऊ शकतो, म्हणजेच व्यक्तीला हवेत उडत असल्यासारखे किंवा आजूबाजूला विचित्र गोष्टी घडत असल्यासारखे भास होऊ लागतात आणि मेंदूवरील नियंत्रण सुटते. जायफळाच्या अतिवापरामुळे विषबाधा झाल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यातील 2 उदाहरणे मी सांगू इच्छिते. पहिल्या घटनेत एका 17 वर्षाच्या मुलीने 50 ग्राम जायफळाची भुकटी दुधाच्या पेयातून घेतली. अवघ्या अर्ध्या तासात तिला भ्रम होणे, चक्कर येणे, मळमळ आणि बेशुद्ध अवस्था अशी गंभीर लक्षणे जाणवायला लागली. रुग्णालयात दाखल करून उपचार केल्यावर समजले की ही सर्व लक्षणे जायफळाच्या विषबाधेमुळेच होती. एका दुसऱ्या घटनेत 35 वर्षाच्या एका महिलेने फक्त 10 ग्राम जायफळ वापरले होते, तरीही तिच्यात अशीच विषबाधेची लक्षणे दिसून आली. या विषबाधेची लक्षणे 1 ते 1.5 तासात दिसू लागतात आणि सुमारे 10 तासांपर्यंत टिकतात. आपण रोजच्या जेवणात मसाला म्हणून जे जायफळ वापरतो त्याचे प्रमाण अत्यंत नगण्य असते आणि ते इतर पदार्थांसोबत मिसळले जात असल्याने त्याचा कोणताही धोका नसतो. परंतु जर तुम्ही हे एखाद्या आजारावर उपाय किंवा घरगुती औषध म्हणून वापरत असाल तर माझा स्वतःचा अनुभव असा आहे की याचे प्रमाण अत्यंत मर्यादित असावे. आवश्यकतेपेक्षा जास्त जायफळ खाणे जीवावर बेतू शकते. 3. कडू बदाम. तिसरी विषारी गोष्ट जिच्यापासून तुम्ही खाणे टाळले पाहिजे ती म्हणजे कडू बदाम. बाजारात 2 प्रकारचे बदाम मिळतात, गोड आणि कडू. किराणा दुकानात मिळणारे बदाम बहुतांश गोड आणि सुरक्षित असतात, मात्र कधीकधी यात कडू बदामांची भेसळ असू शकते. कडू बदामांमध्ये हायड्रोजन सायनाइड नावाचा एक अत्यंत घातक विष असते. सायनाइड हे जगातील सर्वात धोकादायक विषांपैकी एक मानले जाते, ज्याचा अत्यंत लहान अंशही मृत्यूसाठी पुरेसा असतो. संशोधनातून असे समोर आले आहे की जर तुम्ही 6 ते 10 कडू बदाम खाल्ले तर त्यामुळे गंभीर विषबाधा होऊ शकते. जर हे प्रमाण 20 ते 50 बदामांपर्यंत गेले तर मृत्यूही ओढू शकतो.
लहान मुले किंवा कमी वजन असलेल्या व्यक्तींसाठी हा धोका आणखी जास्त असतो. त्यामुळे नेहमी चांगल्या दर्जाचे आणि गोड बदामच खावेत. बदाम थोडाही कडू लागल्यास तो अजिबात खाऊ नये. 4. अर्धवट शिजलेला राजमा. चौथी गोष्ट जी नुकसानकारक ठरू शकते ती म्हणजे अर्धवट शिजलेला किंवा कच्चा राजमा. राजमामध्ये लेक्टिन नावाचा घटक असतो जो अत्यंत विषारी पदार्थ आहे. यामुळे पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि अत्यंत गंभीर परिस्थितीत मृत्यू ओढू शकतो. जेव्हा आपण राजमा उच्च तापमानावर पूर्णपणे शिजवतो तेव्हा हा विषारी घटक पूर्णपणे नष्ट होतो आणि त्याचे कोणतेही नुकसान होत नाही. परंतु जर राजमा नीट शिजला नसेल किंवा कच्चा राहिला असेल तर त्याचे गंभीर दुष्परिणाम शरीरावर होतात. काही अभ्यासांनुसार असे आढळून आले आहे की कच्च्या राजमाचे केवळ 6 ते 7 दाणे खाल्ल्यानेही अत्यंत गंभीर विषबाधा होऊ शकते. याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे जर राजमा फक्त पाण्यात भिजवून अर्धवट शिजवला तर त्यातील विषारी घटकांचे प्रमाण कमी होण्याऐवजी 5 पटीने वाढते. म्हणूनच राजमा शिजवण्यापूर्वी तो 1 ते 2 तास पाण्यात भिजत ठेवा आणि त्यानंतर तो पूर्णपणे मऊ होईपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे शिजवून घ्या. थोडासाही कच्चा राजमा खाणे टाळा. 5. तपकिरी तांदूळ, हातसडीचा तांदूळ. 5वी आणि शेवटची गोष्ट जिच्यापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे ती म्हणजे तपकिरी तांदूळ. हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल, कारण तपकिरी तांदूळ अत्यंत पौष्टिक मानला जातो. तो नक्कीच आरोग्यासाठी चांगला आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने वापरल्यास तो घातक ठरू शकतो. बहुतेक सर्वच तांदळांमध्ये आर्सेनिक या विषारी आणि कर्करोगजन्य घटकाचे प्रमाण लक्षणीय असते. तांदळाच्या शेतीत वापरली जाणारी कीटकनाशके आणि खते यामध्ये आर्सेनिक भरपूर असते. तांदळाच्या पिकामध्ये जमिनीतून हे आर्सेनिक शोषून घेण्याची क्षमता इतर पिकांपेक्षा जास्त असते. जेव्हा आपण हा तांदूळ खातो तेव्हा हे आर्सेनिक हळूहळू आपल्या शरीरात साचत जाते आणि कालांतराने कर्करोगसारख्या भयंकर आजारांचे कारण बनते. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत तपकिरी तांदळात आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते, कारण पांढऱ्या तांदळावर प्रक्रिया केलेली असते, ज्यामुळे त्यातील आर्सेनिक काही प्रमाणात कमी होते. तांदूळ सुरक्षितपणे कसा वापरावा? जर तुम्हाला तांदूळ सुरक्षितपणे खायचा असेल तर या 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. 1. तांदूळ शिजवण्यापूर्वी तो स्वच्छ पिण्याच्या पाण्याने कमीत कमी 4 ते 5 वेळा चांगला चोळून धुवा. यामुळे त्यातील आर्सेनिक पाण्यासोबत वाहून जाते. 2. तांदूळ शिजवण्यापूर्वी अर्धा ते 1 तास पाण्यात भिजत ठेवा आणि शिजवण्यापूर्वी ते पाणी फेकून द्या. या सोप्या पद्धतीमुळे तांदळातील विषारी घटक बऱ्याच अंशी नष्ट होतात आणि तुम्ही तो कोणत्याही भीतीविना खाऊ शकता. आपल्या स्वयंपाकाच्या पारंपरिक पद्धतींमध्ये हे नियम पाळलेच जातात, त्यांचा नित्यनियमाने वापर करा. मला आशा आहे की ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि यातून तुम्हाला आज काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल. नेहमी लक्षात ठेवा, योग्य माहिती आणि काळजी घेतल्यास आपण या सर्व धोक्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, नेहमी हसत रहा आणि असेच नवनवीन विषय शिकत रहा, जेणेकरून तुम्ही कायम निरोगी राहाल.